वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। कोरोची विवेकानंद नगर येथे मनोरुग्णाकडून युवकास कोयता हल्ला। कोरोची विवेकानंद नगर येथे मनोरुग्ण धनंजय कलडोने याने चार्टर्ड अकाउंटंट संदीप खारकांडे यांच्यावर खुनी हल्ला केला। हाताला कोयता लागल्याने ते जखमी झाले आहेत। त्यांच्यावर आयजीएम रुग्णालय येथे उपचार सुरू आहे। कोरोची विवेकानंद नगर येथील धनंजय अशोक कलडोने या मनोरुग्णाने संदीप लक्ष्मण खारकांडे वय 38 याच्यावर कोयत्याने हल्ला करून जखमी केले। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शनिवारी सकाळी 10च्या सुमारास संदीप खारकांडे हे गल्लीतून जात असताना अचानक धनंजय कलडोने यांनी त्यांच्या पाठीमागून येऊन कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली। कोयत्याने डोक्यावर वार करत असताना संदीप यांनी डावा हात मध्ये घातल्याने त्यांच्या हातावर वार झाला। वार झाल्याचे पाहताच तेथून संदीप याने त्यांच्या घराजवळील चुलत्यांच्या घरामध्ये पळत जाऊन दाराला आतून कडी लावून घेतली। मनोरुग्ण धनंजय त्यांचा पाठलाग करत घराजवळ येऊन दरवाजावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली। आजूबाजूचे शेजारी येत असल्याचे पाहून तेथून त्यांनी पलायन केले। मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असल्याने गल्लीत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। जखमी संदीप यांना आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। याची नोंद शहापूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे। सदर मनोरुग्ण हा फरारी असल्याने व हातामध्ये कोयता घेऊन फिरत असल्याने भागामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। भागातील शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन सहीचे पत्र शहापूर पोलीस स्टेशनला दिले आहे। तसेच त्याच्यावर गुन्हा नोंद करावा व रुग्णाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत आहेत। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरात